आजकाल खिशात पैसे असो वा नसो पण मोबाईल मात्र नक्कीच असतो आणि मोबाईलमध्ये असतं ते यूपीआय ॲप. कुठेही पेमेंट करायचं असेल तर आपण मोबाईल काढतो, क्यूआर कोड स्कॅन करतो आणि एका सेकंदात बँक टू बँक पेमेंट करतो. यामुळेच यूपीआयला जगातली सर्वात सोपी आणि सोयीस्कर पेमेंट सिस्टीम म्हटलं जातं. भारतात यूपीआयच्या या सक्सेस मागचा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे तो म्हणजे यूपीआय वापरणं पूर्णपणे फ्री आहे. यूपीआय थ्रू 10 रुपयांचं पेमेंट करायचं असेल किंवा 50,000चं, चार्जेस शून्य आहेत. मात्र आता लवकरच ही परिस्थिती बदलेल अशा चर्चा सुरू झाल्यात. कारण आहे सरकारनं आणलेलं नवीन विधेयक. 6 ऑगस्टला लोकसभेत टॅक्सेशन अँड अदर लॉज अमेंडमेंट बिल 2026 हे विधेयक मंजूर झालं. या विधेयकानंतर आता यूपीआय थ्रू व्यवहार करणं मोफत राहणार नाही असं म्हटलं जात आहे. इथून पुढे 2,000 रुपयांवरच्या यूपीआय पेमेंटसाठी चार्जेस वसूल करण्यात येतील असा सुद्धा दावा केला जातोय. धक्कादायक म्हणजे भारत सरकारनं आणलेल्या या विधेयकामागे अमेरिकेचा दबाव कारणीभूत असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात. हा सगळा विषय नेमका आहे काय? लोकसभेत मंजूर झालेलं विधेयक काय आहे? यामुळे यूपीआय सिस्टीम मध्ये काय बदल होणार आहेत आणि यामागे अमेरिकेच्या दबावाची चर्चा का सुरू झाली आहे? सगळं काही समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवातीला हे विधेयक नेमकं आहे काय ते समजून घेऊयात. तर 6 ऑगस्टला लोकसभेत द टॅक्सेशन अँड अदर लॉज अमेंडमेंट बिल 2026 हे विधेयक मंजूर करण्यात आलं. संसदेत प्रचंड गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू असताना अवघ्या 5 मिनिटांमध्ये कोणत्याही चर्चेशिवाय हे विधेयक मंजूर झालं. या विधेयकामार्फत 2007च्या पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ऍक्ट आणि इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल केलेत. आता हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवलं जाईल आणि त्यानंतर त्याचं रूपांतर कायद्यात होईल. या आधीच्या कायद्यानुसार बँका किंवा पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना यूपीआय किंवा रुपे डेबिट कार्डवरून होणाऱ्या व्यवहारांवर कोणताही चार्ज किंवा फी लावण्यास कायदेशीर बंदी होती. पण आता सरकारने या नव्या विधेयकाद्वारे ही कायदेशीर बंदी उठवली आहे. थोडक्यात आता कोणत्याही डिजिटल पेमेंट सिस्टीमवर किती चार्जेस आकारायचे याचे अधिकार केंद्र सरकारच्या हातात असणार आहेत. आता हे चार्जेस नेमके कसे आकारले जातील तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी एमडीआर म्हणजेच मर्चंट डिस्काउंट रेट आहे काय ते समजून घेणं गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही दुकानात जाऊन क्रेडिट कार्डनं किंवा मशीनवर पेमेंट करता तेव्हा त्या दुकानदाराला म्हणजे मर्चंटला ते ट्रान्झॅक्शन प्रोसेस करण्यासाठी बँकेला आणि पेमेंट नेटवर्कला काही फी द्यावी लागते आणि त्यालाच एमडीआर म्हणतात. समजा तुम्ही 5,000 रुपयांची खरेदी केली आणि त्यावर 2% एमडीआर असेल तर दुकानदाराला 100 रुपये बँकेला द्यावे लागतात. गेली अनेक वर्ष भारतामध्ये यूपीआय आणि रुपे कार्डवर 0 एमडीआर पॉलिसी लागू होती. म्हणजेच दुकानदाराला किंवा ग्राहकाला यूपीआय पेमेंट केल्यावर 1ही रुपया एक्स्ट्रा द्यावा लागत नव्हता. या 0 चार्जमुळे भारतात यूपीआय एवढ्या वेगानं घराघरात पोहोचलं आणि छोट्यातल्या छोट्या व्यापाऱ्यांनाही ते सहज स्वीकारलं. पण आता या नव्या विधेयकामुळे सरकारला हा 0 एमडीआरचा नियम बदलण्याचा कायदेशीर अधिकार मिळालाय. आता हे चार्जेस कोणाला द्यावे लागतील आणि ते कशा प्रकारे आकारले जातील तर लोकसभेत हे विधेयक पास झाल्यानंतर सरकार सामान्य ग्राहकांकडून यूपीआय पेमेंटवर चार्जेस आकारेल. थोडक्यात आता यूपीआय वापरणं फ्री राहणार नाही अशा चर्चा सुरू झाल्यात. पण तसं काहीही घडणार नाहीये. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलंय की यूपीआय ट्रान्झॅक्शन्सच्या संदर्भात जे काही चार्जेस लावले जातील ते फक्त मर्चंट्स म्हणजेच व्यापाऱ्यांकडून घेतले जातील. ग्राहकांकडून कोणतेही चार्जेस हे आकारले जाणार नाहीत. अजून खोलात जाऊन सांगायचं झालं तर पर्सन टू पर्सन म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला, नातेवाईकांना जर यूपीआय थ्रू पैसे पाठवले तर त्यावर कोणताही चार्ज लागणार नाही. ते पूर्वीसारखंच पूर्णपणे मोफत असेल. पण जर तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला यूपीआय थ्रू पेमेंट केलं म्हणजे पर्सन टू मर्चंट पेमेंट झालं तर व्यापाऱ्याला 0.25 ते 0.40% इतका चार्ज द्यावा लागू शकतो. सध्या किती रुपयांपर्यंतचं ट्रान्झॅक्शन फ्री असेल याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. मात्र सरकार 2,000 रुपयांवरच्या पेमेंटवरती व्यापाऱ्यांकडून चार्जेस आकारण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. मुळात भारतातल्या बँका आणि फिनटेक कंपन्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती की यूपीआयची एवढी मोठी सिस्टीम मोफत चालवणं त्यांना परवडत नाहीये. त्यामुळे व्यापाऱ्यांवरती चार्जेस लावला जावा. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार या जुलै महिन्यात तब्बल 29.9 लाख कोटी रुपयांचे यूपीआय ट्रान्झॅक्शन झालेत. एवढा मोठा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी गुगल पे, फोन पे आणि बँकांना अवाढव्य डेटा सेंटर्स आणि क्लाउड सर्व्हर्स हे भाड्यानं घ्यावे लागतात. सर्व्हर डाऊन होऊन पेमेंट फेल होऊ नये म्हणून 24 तास हाय स्पीड कनेक्टिव्हिटी आणि बॅकअप सिस्टीमवर अब्जावधी रुपयांचा खर्च होतो. हा सगळा खर्च भरून काढण्यासाठी यूपीआय वरती चार्जेस लावले जावेत अशी मागणी होत होती.
ती मागणी आता पूर्ण होताना दिसतीये। आता या सगळ्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे। जयराम रमेश यांनी दावा केलाय की भारत सरकारनं आता हे विधेयक आणण्यामागे अमेरिकेचा दबाव आहे। जयराम रमेश यांनी US ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह 2026च्या अहवालाचा संदर्भ देत सांगितलं की अमेरिकेने या अहवालातून भारताच्या मोफत UPI आणि रुपे सिस्टीमवर टीका केली होती। भारताच्या या मोफत धोरणांमुळे अमेरिकेच्या व्हिसा आणि मास्टर कार्ड सारख्या बड्या कंपन्यांचं भारतातलं मार्केट हे धोक्यात आलं होतं। आता हा विषय नेमका आहे काय, तर याच्या मुळाशी दोन मोठ्या अमेरिकन कंपन्या आहेत, व्हिसा आणि मास्टर कार्ड। जगभरात मागच्या अनेक दशकांपासून कार्ड पेमेंट्स मध्ये या दोन कंपन्यांची डुओपॉली चालत आली आहे। या दोन्ही कंपन्या त्यांच्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर व्यापाऱ्यांकडून 1.5 ते 3% एवढा MDR वसूल करतात। पण 2016 मध्ये भारतात UPI आलं आणि या कंपन्यांचं मार्केट हे डाऊन झालं, कारण UPI हे 0 MDR वर चालतं। शिवाय UPI द्वारे थेट बँक टू बँक पेमेंट होतं। यामुळे भारतीय लोकांनी ऑनलाईन पेमेंटसाठी कार्ड वापरणं हे कमी करून UPI पेमेंट वापरायला सुरुवात केली। यामुळे व्हिसा आणि मास्टर कार्ड या कंपन्यांच्या भारतातल्या बिझनेसवरती मोठा परिणाम झालाय। या कंपन्या UPIच्या मोफत सेवेशी स्पर्धा करू शकत नाहीयेत। महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेची ही भीती फक्त भारतापुरती मर्यादित नाहीये, तर भारत आता UPIला ग्लोबल लेवलला घेऊन जात आहे। सध्या भारताबाहेर फ्रान्स, सिंगापूर, UAE, श्रीलंका आणि मॉरिशस मध्ये UPI पोहोचलंय। जर भारताप्रमाणे या देशांमध्ये सुद्धा UPI सिस्टम हिट ठरली तरी तिथलं व्हिसा आणि मास्टर कार्डची मक्तेदारी धोक्यात येऊ शकते। अमेरिकेला भीती आहे ती हीच। आता भारत सरकारनं आणलेल्या विधेयकामागे अमेरिकेचा दबाव असल्याचं का बोललं जात आहे, तर सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातली अतिशय महत्त्वाची ट्रेड डील ही फायनल होण्याच्या मार्गावर आहे। या करारावर पुढच्या काही महिन्यांमध्ये स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे। अशा वेळी या व्यापारी करारात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी भारतानं UPI ट्रान्झॅक्शनवरील 0 MDR हटवण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत। किंबहुना अमेरिकेकडूनच भारताला अशा प्रकारची अट घालण्यात आल्याच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत। युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह या अमेरिकन सरकारी संस्थेने मार्च 2026 मध्ये भारताच्या डिजिटल पेमेंट पॉलिसीला विदेशी व्यापारातला अडथळा म्हणून घोषित केलं होतं। अमेरिकेचं म्हणणं होतं की भारत सरकार स्वतःच्या UPI आणि रुपे कार्डला झुकतं माप देतोय, त्यांना टॅक्स फ्री ठेवून प्रमोट करतोय, ज्यामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतात मोठा तोटा सहन करावा लागतोय। आता अमेरिकेच्या याच रिपोर्टला भारत सरकारनं आणलेल्या विधेयकाशी जोडून पाहिलं जातंय। थोडक्यात सांगायचं झालं तर या प्रकरणात दोन्ही शक्यता या वर्तवल्या जात आहेत। भारत आणि अमेरिकेतल्या ट्रेड डील मध्ये अडचण येऊ नये यासाठी सरकारनं हे विधेयक आणण्याच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे भारतीय बँकांना UPI सिस्टीम मेंटेन करण्यासाठी जो खर्च येत होता तो कमी व्हावा यासाठी हे विधेयक आणल्याचं म्हटलं जात आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं? भारत सरकारनं घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।